नमस्कार. समाज माध्यमातून अनेक गोष्टी व्हायरल होत असतात आणि या व्हायरल होणाऱ्या गोष्टी लोकांचं मत देखील बनवत असतात. कधीकधी या व्हायरल होणाऱ्या गोष्टी खऱ्याच असतात असं नाही. असतं एक आणि सांगितलं दुसरं जातं. कधीकधी अशी स्थिती असते की भलतंच काहीतरी मांडून समाज मन पेटवलं जातं. अर्धा भाग दाखवायचा आणि अर्धा भाग दाखवायचा नाही अशी ही स्थिती असते. मग अफवांचा बाजार सुरू होतो, चर्चा सुरू होते. कधीकधी समाजाचं यातून खूप मोठं नुकसान होतं, तर कधीकधी एखाद्या समाज घटकाचा मोठा फायदा होतो. अशाच अफवांच्या बाजारामध्ये अनेक कंपन्या आपलं उखळ देखील पांढरं करून घेतात. व्हायरल झालं की चर्चा होते आणि चर्चा झाली की आपोआप त्याची ब्रँडिंग देखील होत असते. म्हणजे आपण काही व्हिडिओ चितळ्यांचे बघितले असतील, खास करून केलेल्या जाहिराती ज्या दिवाळीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या. म्हणजे एक कंडक्टर त्या अंधारात त्या बाईला सोडायला घरी जातो, घरचा माणूस येईपर्यंत थांबतो आणि मग दुसऱ्या दिवशी जाऊन चितळ्यांची मिठाई देऊन म्हणतो, ताई मला राखी बांध. या अशा भावनिक जाहिराती देखील चालत असतात. त्याचं असं आहे की आपला समाज भावनिक आहे आणि या भावनिकतेचाच उपयोग अनेक जण आपल्या ब्रँडिंगसाठी करत असतात. म्हणूनच चंदन सा बदन हे गाणं घेऊन प्रेस्टीजची जाहिरात आली. जो बीवी से करे प्यार वो प्रेस्टीज से कैसे करे इनकार. ही देखील जाहिरात चांगली गाजली आणि प्रेस्टीजची चांगलीच कमाई झाली. अशा छोट्या मोठ्या जाहिरातीतून भावना दाखवून अनेक गोष्टी कंपन्या आपला फायदा करून घेत असतात. आता जमाना पॉझिटिव्ह चर्चेचा पेक्षा निगेटिव्ह चर्चेचा देखील आलेला आहे. कसंही करो, चर्चा झाल्याशी मतलब आहे. घटम निंद्यात पटम चिंद्यात कुर्यात रासवरोहणम. म्हणजे अंगावर फाटकं पांघरून असो की गाढवावर बसून असो की एखादं खापर डोक्यावर ठेवून असो, या सगळ्या चर्चा घडवून आणायच्या आणि चर्चा घडवली की आपोआप मार्केटिंग होऊ लागते. हे सूत्र अनेकांनी अवलंबलं आहे. समाज माध्यमांच्या जगामध्ये खास करून हे सूत्र आपल्याला दिसतं. चला, फार पाल्हाळ लावण्यापेक्षा आपण मूळ विषयावर येऊया. मला 2 विषयावर आपल्याशी चर्चा करायची आहे आणि 2 विषयात, एक झोमॅटो आणि दुसरा उत्तर प्रदेशमधली एक घटना. पहिल्यांदा आपण झोमॅटोच्या विषयावर येऊया. झोमॅटोच्या अनेक गोष्टी व्हायरल झालेल्या आपण बघितलेल्या आहे. सगळ्यात पहिल्यांदा ते झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचं निरागस हास्य. आप कमाते कितना हो असं विचारल्यावर तो ज्या पद्धतीनं हसलाय ना, हा एक कातिल हो गए. आणि तेच व्हिडिओ, तोच फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. आता व्हायरल झाल्यावर ते निरागस हास्य असं प्रत्येकाने त्याला हॅशटॅग लावत व्हायरल केलं आणि झोमॅटोसोबत डिलिव्हरी बॉय देखील फेमस झाला. आता झोमॅटोची यातून ब्रँडिंग होऊ लागली, हॅशटॅग चालू लागला आणि झोमॅटो मोठ्या प्रमाणावर काम करू लागला. बरं, हा झाला पॉझिटिव्ह वे. मध्यंतरीच्या काळामध्ये एका कोणीतरी माणसानं झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला आपल्या डिलिव्हरीच्या ह्याच्यातून कंटेनरमधून बिर्याणी खाताना बघितलं. म्हणजे डिलिव्हरी करायला जायची आहे आणि त्यातून तो काहीतरी काढून खातोय आणि तो खात असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला ट्रेंड झाला. आता ट्रेंड झाला ते झाला, अनेकांनी सल्ला पण देऊन टाकला की ॲपलचं जे लोगो आहे ना, तोच झोमॅटोनी आपला लोगो म्हणून ठेवावा. कारण काय असेल तर कारण असं होतं की ॲपलचा लोगो थोडासा खाल्लेला आहे, म्हणजे कट झालेला आहे, ज्याला आपण उष्ट सफरचंद म्हणू शकतो. जे उष्ट सफरचंदचा लोगो ठेवला तर लोकांना उष्ट देणारा झोमॅटो, प्यार बढता है म्हणणारा झोमॅटो, अशा स्वरूपाच्या टिप्पण्या त्यावरती केल्या गेल्या. लोकांनी मजा घेतली. यात फायदा झोमॅटोचाच झाला. चर्चा निगेटिव्ह झाली, झोमॅटोने त्या डिलिव्हरी बॉयवर कारवाई देखील केली असेल, पण फायदा झोमॅटोचाच झाला. मध्यंतरी एक ती जाडी मुलगी, झोमॅटोची डिलिव्हरी असलेली, मोटरसायकल घेऊन गेलेली, पोलिसांना भांडलेली मुंबईमधली, तुम्हाला आठवत असेल, तिच्यावरही कारवाई झाली आणि झोमॅटोची डिलिव्हरी बॉय ती कशी भांडते हे देखील चर्चा झाली आणि प्रत्येक वेळेला झोमॅटो हे नाव आलं. प्रसिद्धी सकारात्मक असो की नकारात्मक, ती प्रसिद्धी असते हे झोमॅटोला कळलेलं असावं आणि म्हणूनच आत्ताही अशीच एक घटना घडली. ती म्हणजे एका मुलीला झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयनं मारहाण केल्याची. त्या मुलीनं आपला रक्तबंबाळ चेहरा समोर दाखवत, प्लीज मुझे हेल्प कीजिए, उसने मुझे मारा है, ही बिटेन मी. आणि मग तिच्या नाकावरचं रक्त वगैरे आपण सगळ्यांनी बघितलं. एक प्रचंड मोठी सहानुभूतीची लाट समाज माध्यमाच्या सागरामध्ये उसळली आणि मग त्या मुलीला समर्थन करता करता झोमॅटोचा निषेध करणं देखील सुरू झालं.
आता कथानकावर उपकथानकं येऊ लागली आणि या उपकथानकांच्या मध्ये मग त्या मुलीनं कसं फुकट हवं होतं म्हटली, तिनं ते पदार्थ घेऊन पैसे द्यायला कसा नकार दिला, मग भांडण कसं झालं, मग तिनंच त्या मुलाला कसं मारलं होतं, मग ती मेकअप आर्टिस्ट कशी आहे, काय तऱ्हेतऱ्हेच्या चर्चा सुरू झाल्या. यात फिल्मी सितारे उतरले आणि मग पहिल्यांदा त्या मुलीचं पक्क समर्थन करणारा सोशल मीडियावरचा माणूस आता कच्चं समर्थन करू लागला. ती तशी असली पाहिजे, भांडण होत असलं पाहिजे, हीच काहीतरी चुकलेली असली पाहिजे, हिला फुकट खायचं होतं, अशा स्वरूपाच्याही चर्चा जोरदार रंगू लागल्या. चर्चा कशाही रंगोत नाव झोमॅटोचं येत होतं एवढं मात्र नक्की. कारण प्रसिद्धी कशीही असली तरी ती प्रसिद्धी असते हे सूत्र सगळ्यांनाच ठाऊक आहे. म्हणजे अगदी जेव्हा वर्णद्वेषाचा विषय समोर आला तेव्हा फेअर अँड लवली या क्रीमनं आपलं नावच बदलून टाकलं. त्यातला फेअर हा शब्द वर्णद्वेषाला प्रोत्साहन देतो असं म्हणून ग्लो अँड लवली असं करून घेतलं. आता चेहरा फेअर दिसण्यापेक्षा चेहऱ्याला ग्लो येणं अधिक महत्त्वाचं आहे असं कदाचित त्या कंपनीला वाटलं असावं, म्हणून नाव बदलून टाकलं. आता जसं फेअर अँड लवलीचं नाव फेअर म्हणून वाद झाला तसा नाव बदललं म्हणून देखील चर्चा झाली आणि फायदा अर्थातच फेअर अँड लवलीचा झाला. हे असं होत असतं आपल्याकडं. माँ का प्यार, बाप का प्यार, बहन का प्यार असं म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याकडं पसरवल्या जातात आणि मग त्याला आपण बळी पडत जातो. अगदी असंच आहे, प्रसिद्धी हवी असेल तर कोणतीही घटना खूप मोठ्या प्रमाणावर पसरवली जाते. अगदी कालचीच घटना तुम्ही बघा. तो गाझियाबाद नावाचा उत्तर प्रदेशमधला एक शहर आहे आणि त्या शहरामध्ये एका मुलाला पाणी पिण्याच्या कारणावरून एका मंदिरात मारण्यात आलं. आता मुलगा मुसलमान आसिफ नावाचा आणि त्याला मंदिरात मारण्यात आलं. आता मारण्यात आलं या शब्दाचा अर्थ शब्दशः मारून टाकण्यात आलं असा घेऊ नका, त्याला मारहाण करण्यात आली. पण सोशल मीडियावर मारण्यात आलं अशा स्वरूपानं चर्चा होऊ लागली. मारहाण करण्यात आली. एक मुस्लिम मुलगा मंदिराच्या आत पाणी प्यायला जातो आणि त्याला मंदिरातले हिंदू लोक बेदम मारहाण करतात. ही घटना समाज माध्यमात चांगलीच गाजली. अर्थात पाणी प्यायला कुणी आलं असेल तर त्याला पाणी द्यावं ही आपली संस्कृती आहे, ती कोणत्याही धर्माची संस्कृती आहे. असं पाणी प्यायला आलेल्या माणसांना थांबवणं हे गैर नाही आहे. पण जेव्हा दुसरी बाजू प्रकाशात येऊ लागली, मी तो व्हिडिओ एक 2-4 जणांच्या समूहाने ट्विटरवर टाकला, त्याला लगेच व्हायरल करायला सुरुवात केली. तो एका यूट्यूब चॅनलवरती पण पडला. अगदी नव्यानं तयार करण्यात आलेलं यूट्यूब चॅनल आहे ते, त्याला अजून सबस्क्रायबर पण व्हायचे आहे, त्याचा आत्ताच तयार केलं आहे. केवळ या आणि या चर्चेसाठी तो यूट्यूब चॅनल तयार केलं गेलं, त्यातून स्प्रेड होत गेला, तो डाउनलोड झाला, ट्विट्स झाले, फेसबुकवर पडला, सगळीकडं पडला. मारलं. आता हे खरं तर खूप गंभीर आहे. धर्मस्थळामध्ये अशा स्वरूपाची मारहाण करावी का? आणि जेव्हा दुसरी बाजू समोर आली तेव्हा एक चित्र असं स्पष्ट दिसलं की ज्या मंदिरात पाण्यासाठी गेलं आणि मारलं असं म्हणतात, त्या मंदिराच्या अगदी प्रवेशद्वारावर पाण्याचा एक नळ आहे. मंदिरात आत प्रवेश केल्यावर सुद्धा लगेच डाव्या बाजूला, म्हणजे प्रवेश करताना डाव्या बाजूला तिथे एक पाण्याची तोटी आहे. पण तिथे पाणी पिता येऊ शकलं असतं, बाहेर पाणी पिता येऊ शकलं असतं, पण आत जाऊन 500 मीटर अंतरावर आत जाऊन पाणी पिण्यासाठी तो तरुण का गेला हाही मोठा प्रश्न आहे. त्या मंदिरातली माणसं आहेत ती सांगतायत की अशा स्वरूपाची भंगार गोळा करणारी मुलं, चोरी करणारी मुलं या मंदिरात येतात आणि अनेक गोष्टी काढून घेऊन जातात. म्हणून त्यांनी काही लोकांना प्रवेश देखील वर्जित केलेला आहे. आता तिथे मंदिरात चोरी होत असेल, छेडछाड होत असेल, मुलींना छेडलं जात असेल तर याही गोष्टी खूप गंभीर आहेत. तिथे अनुभव असा आहे की आत येणारी मुलं, टार्गेट मुलं, ती धर्माची किंवा जातीची असा उल्लेख न करता आत येणारी टार्गेट मुलं तिथे मंदिरात सायंकाळी दर्शनासाठी येणाऱ्या महिलांची आणि मुलींची छेड काढतात. वारंवार याबाबत सूचना देऊन सुद्धा त्या मुलांनी हे प्रकरण थांबवलं नाही, तर जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा ते आत घुसतात. बरं, ज्या धर्मात मूर्तीपूजा मान्य नाही त्या धर्माची लोक मंदिराच्या आतल्या भागापर्यंत जातात हे देखील लोकांनी बघितलेलं आहे. आता यांचं कारण काय असेल? पाणी प्यायला जवळच 2 नळ असतील तर आत ती आली कशाला असाही प्रश्न त्या मंदिराचे पुजारी विचारतायत. आत गेल्यावर जे छेडछाड करत होते किंवा जे चोरी करत होते त्या मुलांना, त्यापैकी एकाला तिथल्या मंदिरातल्या लोकांनी पकडलं, थोबाडीत मारलं, लाथा घातल्या, हात पिरगाळला आणि खाली पाडलं आणि तिथून मग खूप मारहाण होते हे त्या व्हिडिओत लक्षात येतं.
कोणीतरी थांबवतं आणि त्याची सुटका होते. ही घटना घडल्याबरोबर, म्हणजे ही घटना खरं तर चूकच आहे, अशा स्वरूपाची मारहाण करण्याचं समर्थन केलंच जाऊ शकत नाही. खरं तर छेड काढत असताना पोलिसांना बोलवायला पाहिजे, त्यांना बाईचा हात धरू द्यायला पाहिजे, मग त्या बाईनं जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला पाहिजे की यानं माझी छेड काढली, आणि मग पोलिसांनी त्याला अटक करायला पाहिजे. ही आपली रीतसर पद्धत आहे. म्हणजे गुन्हा करण्याच्या हेतूने आला म्हणून तो गुन्हेगार नसतो, गुन्हा घडल्यावर तो गुन्हेगार असतो. म्हणजे कोणी चोरी करण्याच्या हेतूने फिरत असेल तर तो गुन्हेगार नसतो, तो आरोपी नसतो. तर चोरी झाल्यावर तो आरोपी असतो. हे साधं सरळ सूत्र आहे. त्यामुळं तो आत कशा करता गेला आणि तो चोरी करताच गेला होता असं न म्हणता त्याने ते करणं, एक वेळेला अशा स्वरूपाची मारहाण करणं योग्य होणार नाही. पण या मारहाणीला अगदीच जीव घेण्याचा प्रयत्न असं दाखवत ज्या पद्धतीनं सोशल मीडियामध्ये मांडल्या गेलं, त्यातून त्या गाझियाबादच काय, संपूर्ण भारतामध्ये एक हिंदू मुस्लिम विरोधातलं वातावरण तयार केलं जाऊ लागलं आहे. खरं तर अशी कृती ही अनावश्यक असते. सोशल मीडियामध्ये सुरुवातीला त्या मुलाला मारहाण केल्याचा व्हिडिओ प्रसृत झाला आणि तो झाल्याबरोबर एक प्रचंड चर्चा झाली की बघा हिंदू कसे करतायत. दुसरी बाजू समोर आली आणि त्यात पाण्याच्या तोट्या वगैरे सगळं दाखवलं गेलं, तेव्हा चर्चा झाली की बघा हे असेच आहेत. म्हणजे आपण त्यावेळेला तात्कालिक प्रतिक्रिया व्यक्त करत जातो आणि आपलं मत बनवून त्याविषयीची चर्चा बाहेर करत जातो. हेच नेमकं थांबवायला हवं. तात्कालिक चर्चेपेक्षा, तात्कालिक प्रतिक्रियेपेक्षा दुसरी बाजू, तिसरी बाजू समजून घेऊनच त्यावरती भाष्य करायला हवं. अगदी असंच सोशल मीडियावर नेहमी घडतं. एखादा व्हिडिओ पडला, एखादी बातमी आली की त्या बातमीच्या अनुषंगानंच त्या बातमी देणाऱ्या किंवा व्हिडिओ देणाऱ्याविषयीचा विचार केला जातो आणि मग त्याच्या दुसऱ्या बाजूचा विचार कधीच होत नाही. मग आपल्याकडे सुरू होते शिवीगाळ, मारहाण आणि मग धमक्या देणं. हे सगळे प्रकार थांबवायचे असतील तर घटनांचा सांगोपांग अभ्यास करूनच, दुसरी बाजू लक्षात घेऊनच, सर्च करूनच मग बघावं आणि मग बोलावं, एवढीच विनंती. नमस्कार.